तर हाय हॅलो माझ्या प्रियजनांनो. अहो मी जे बोलायले ना ते माझ्या रिलेटिव्हबद्दल बोलायले आहे. म्हणजे कसं त्याची ती प्रेयसी आहे ना, तिचं लग्न झालं व दुसरीकडं. आणि मग ते काय झालं, त्याचं आयुष्य जगणं लय अवघड झालं, मुश्किल झालं. मग ते म्हणायला मी लय डिप्रेशनमध्ये चाललो आहे, आता मी काय करून काय नाही, मला तीच दिसायची चौकड. आणि माझं आता काही खरं नाही आहे. काही बी म्हणायलं ते आणि आपण काय बी बोलायला जावं तर ते इकडून ऐकायला आणि इकडून सोडून द्यायला. ह्या अशा गोष्टी आधी तर सांगत नाही तर बरं का. आणि पुन्हा बाहेर निघाल्या की मग मान्य तरी कुठं करून घेते तर असं आहे. मग तर ते नाईलाज झाला की पुन्हा गार पडत येतं, हे खरं आहे का नाही. तर काय झालं बघा, त्याला म्हणलं बाबा आता तिथं गेली लग्न करून, आता तिचं काही म्हणजे धागाना द्वारा आता तिचा संबंध गेला, संबंध तुटला का नाही. जरी बी ती आली तुझ्याकडं तर तिला का आम्ही घरात घ्यावा का, म्हणजे काय आता नक्की हे विसरून जा बाबा. तिला काम धंदा कर, 4 पैसे कमव, मस्त एक पोरगी बघून लग्न लावून देत आहो आम्ही तुझं. अहो ते निवळाचं पुन्हा बिघडून बसलं की ह्या सोशल मीडियामुळं. ह्या सोशल मीडियामुळं काय होतं आहे, सोशल मुळे चांगल्या आमच्यासारख्या बाया बिघडायल्यात. तर आता हे सत्य आहे गोष्ट बरं का, मी तुम्हाला खरं सांगायले, नाही तर तुम्ही मलाच ब्लेम करा. तर ते बी चांगल्या बायाच्या जाळ्यामध्ये अटकलं. आणि मग त्याला बी ती सवय लागली का काय की कुणाच्या बी आयडीवर जायचं, कुणाच्या बी इंस्टाग्रामवर जायचं, कुणाला मेसेज करायचे, कुणासंग बी गुलू करायचं. आता ती पोस्तर आपलं जवळीक घ्यायचं, जवळ जायचं. एकदा रागू महिना बघणं झाले की पुन्हा एकूण एकायला हिबाळून द्यायचं. हे तर चालूच आहे. आता मी आहे सोशल मीडियावर, तेव्हा मला माहितीच आहे ना. तर मग ह्या अशा गोष्टीपासून सावध राहाय असं जर आपण सांगितलं तर ते व्हायला आपल्याला काय करताय, इकडून ऐकत आहे आपलं आणि इकडून सोडून देत आहे, नाही तर मग आपल्यालाच ब्लॉक करून टाकीत आहे. म्हणजे आपण जर समजा त्याच्या त्या स्टेटसवरून काही आपण समजून घेतलं किंवा मग त्याच्या जाळ्यामध्ये ज्या आहेत त्या बाया त्याच्याबद्दल जर आपण ओपनमध्ये बोललं तर मग ते काय करताय, ते आपल्यालाच ब्लॉक करून टाकीत आहे. असलं आहे ते गाबरू, कळलं का. पण ह्यानं काय होतं या, एकतर आपल्याला आपलं आयुष्य जगायचं कळत नाही. कुणामुळं, स्वतःमुळं. स्वतःमुळं. आता जरी बी एखादी बाई पोरगी आवडत असली, तिचं करून दिलं लग्न दुसरीकडं, तर मग बाबा तिचं लग्न जसं झालंय तसं आपण बी लग्न करावा आणि आपण बी आपल्या बायकोला सुख द्यावा आणि तिच्यापासून आपण बी आपल्याला सुख मिळवावं. आणि मग ते पोरगी आवडणारी ती तिच्या नवऱ्याच्या घरी नांदती, आपण बी एखाद्या पोरीला चांगलं जपाव, असं मला वाटतंय वा असावा. मग ते तुमचं प्रेम बी खरं राहतं, इमानदारीनं राहतंय. बाबा एकदाच प्रेम केलं आणि तेच आमचं खरं प्रेम आहे. पुन्हा आम्ही इथं तिथं तोंड घातलं नाही आणि गु खाल्ला नाही. मग असं म्हणायला समजायला तोंड राहतंय, नाहीतर उगाचच इथं असं तोंड मारीत फिरायचं. आणि शेवटी श्रेय कुणाला द्यायचं, त्या पहिल्या प्रेमाला. तुमच्या पहिल्या प्रेमात काय कालू, मग मी अशी बोलत आहे धडमधुड. तर मग कसलं आलंय पहिलं दुसरं, सवय बेकार लावून घेतल्यात पोरायनं बी आणि बायाला बी सवय लावल्यात. आणि मग त्या बायाचं कसं असतंय माहिती नाही का मुनकी, पण सगळ्या बाया बी सारख्या नसतात. आणि एखादी बाई जीव लाविती या, मनापासून लाविती या, आणि तिचाच तळतळाट त्या पोराला लागत आहे. त्याचं आयुष्य नरक बनत आहे. ते जिवंतपणी नरक त्याच्या स्वतःचं जीवन जगत आहे. निघालेला ते रोजचा दिवस त्याच्यासाठी
नरकापेक्षा बेकार निघत आहे हे अक्षरशः मी बघते, मी बघायले आहे. आपण किती बी समजावून सांगा बाबा चार पैशाचं काम कर, कुठं तरी कामाला जाय, पोरगी कोणची तरी बघून आम्ही तुझं लग्न करीत आहोत, त्या मायबापानं नाही लक्ष देऊ दी, तुझ्या मायबापा काय लक्ष द्यायना तर हे तुझ्या लक्षात येतंय का? तू काय कामातच नाहीस, लोकांच्या लेकराचं कुठं वाटोळ करावा असं कोणाचंही म्हणणं आहे. आधीच तर पोरी मिळणार, तर लय डोकं पिठ होतंय त्याला सांगून सांगून, पण ते त्याची काय चाल सोडित नाही. कामधंदा न ग आयते तुकडे मोडायला पाहिजे तर, आणि गुल्लू चुमाचाटी करायला ह्या सोशल मीडियावरल्या बाया गंडवायच्या. जरी बिचाऱ्या नाही कुणी मिळाल्या तरी बी ते चाललंय की आता. पण त्याच्यासाठी जवळ जायचं, जवळ यायचं, जवळ घ्यायचं हे ह्या सोशल मीडियावर असल्यामुळं प्रत्येकाला माहिती आहे. आता लय आहे बोलायला माझ्याकडं, पण असू द्या, आता जाऊ द्या, पुन्हा बोलते मी अजून.